हॅलो फ्रेंड्स, जनरलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा 11 वर्षाच्या मुलीसाठी इथे फॅन्सी गाऊन इथे स्टिच करणार आहोत। अस्तर घेतलंय मी इथे, साधारण आपल्याकडे 2.5 मीटरचं अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे सिल्कचं इथे आपल्याकडे हे 3 मीटर मध्ये। तर आधी आपण काय करणार आहोत, आधी जी कटिंग आहे ती आपण अस्तरावरती करणार आहोत, त्यानंतर आपण मेन फॅब्रिक इथे कट करायचे। तर इथे आपण बॉटमचा जो पार्ट आहे तो वेगळा कट करणार आहोत आणि चेस्ट पॉइंट पासून एक 11 इंचावरती आपण वेगळा इथे पार्ट कट करणार आहोत। त्याला आपल्याला करायचं काय, आधी चेस्ट वाईज याची डबल घडी घालून घ्यायची 4 कापडामध्ये। तर इथे बघा, आता आपण डबल फोल्ड मी कापड ठेवलाय। त्यानंतर जो वरचा पार्ट असणार आहे तो आपला तयार 10 इंच आपल्याला हवा आहे। इथे आपण 11 इंच म्हणजेच की आपण या पॉइंटला घेणार आहोत 1 इंच एक्स्ट्रा। आता शोल्डर जेवढं पूर्ण शोल्डर त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे, तर मी इथे 6 वरती शोल्डर घेते। मुंडेची जी उंची आहे ती आपण घेतो इथे 5.5 इंचावरती आणि चेस्ट घेर आहे आपला इथे 24 इंचाचा, तर 6 याचा चौथा पार्ट 2 इंचची मार्जिन। आधी आपण बॅक पार्ट इथे कट करतोय। आता कमर घेर आहे 22 इंचाचा, तर आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊया, परत इथून 2 इंचची मार्जिन। आता या पॉइंटला घ्यायची आपल्याला गोलाई। आता इथे बघा, पाठीमागचा जो गळा आहे तो हलकीशी आता आपल्याला 2 इंचाचा 3 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे घेरा गळ्याचा आणि 2 इंचाची घ्यायची हलकीशी गळ्याला गोलाई। हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। आता बघा, आम्ही पाठीमागचा पार्ट ड्रॉ केला। आता फ्रंट पार्ट साठी आपल्याला करायचं काय, आधी तर या पॉइंट पासून जिथे आपल्याला हा पार्ट कट करायचा, इथे मी पूर्ण या पॉइंट पासून सरळ लाईन ड्रॉ करून घेते आणि इथून बघा, आता आपण या पॉइंट पासून उंची आपली सेम असणार आहे 11 इंचावरती। जेवढी आपण पाठीमागच्या पार्टला घेतली सेम उंची आपली इथे सेम असणार आहे 11 इंचावरती। फक्त यात बदल काय करायचा आहे, 3 इंच एक्स्ट्रा आपल्याला कापड हवाय पुढे, त्यासाठी आपण एक्स्ट्रा इथे फोल्ड केलाय। साधारण 11ची मी घडी घातली आहे डबल। 3 इंच आपण या पॉइंट पासून पुढे जायचंय आणि इथून सेम जसं आपण पाठीमागचं मेजरमेंट टाकलं तसं आपल्याला सेम सगळी माप आपल्याला त्याच पद्धतीने सगळी इथे सेम टाकून घ्यायची। तर परत एकदा जर कमी जास्त होत असेल तर या पॉइंट पासून पण तुम्ही एक 3 इंचावरती माप घ्यायचंय आणि यानुसार पॉइंट ड्रॉ करून घ्यायचंय। आता हे झाल्यानंतर जसं मी पाठीमागची माप टाकली तशी सेम माप आपल्याला टाकायची आहे 6 इंचाचं आपलं इथे या पॉइंट पासून पुढे सगळी माप टाकायची। 6चं आपलं शोल्डर, 5.5ची मुंडेची उंची, चेस्टचा चौथा पार्ट 6 प्लस 2 इंचची मार्जिन, कमरेसाठी परत 5.5 आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे सेम मेजरमेंट उंचीनुसार आणि इथे हलकीशी गोलाई। हा आपला फ्रंट पार्ट आहे, त्याच्यामुळे याला हलकीशी 1 इंचची गोलाई, 1 पेक्षा कमी इथे मी आपण हलकीशी गोलाई घ्यायची। हे झाल्यानंतर आता करायचं काय, आपल्याला गळ्याचं उंची। आता जो पुढचा जो गळा असणार आहे तो आपला असणार आहे 5.5 इंचावरती, म्हणजे की या पॉइंटला 5.5 वरती मी एक पॉइंट दिलाय। आता इथून परत गळ्याचा जो घेरा आहे तो आहे 3 इंचाचा आपल्याला। आता बघा, सेम लाईन आपल्याला जिथे 5.5 आहे तिथे आधी तुम्ही या पद्धतीने आकार द्या आणि पुढे जिथे आपण हा जो आपला पॉइंट आहे तिरकसा, आपण तिरकसा कापड हवाय ओव्हरलॅप साठी, तर इथे आपण सरळ इथे तिरकशी लाईन ड्रॉ करायची। आता आपण पूर्ण फ्रंट आणि बॅक दोघे आपल्यावाले जे पार्ट आहे ते आपण ड्रॉ करून घेतले, याला आपण कट करून घेऊया। आता बघा, हा आपला पाठीमागचा पार्ट आणि हा आपला फ्रंट पार्ट। आता इथे आधी आपण दोघे पार्ट मी तुम्हाला ठेवून दाखवते। हा आपला मागचा पार्ट असणार आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हटले हा ओव्हरलॅपचा हा आपला पुढचा पार्ट असणार आहे। तर हा गळा थोडक्यात आपण बघूया की नेमकं याला आपण कुठल्या पद्धतीने फॅन्सी स्टिच करणार आहोत। जो आपण 3 इंचाचा आपण जो एक्स्ट्रा वाला जो आपण कापड घेतलेला होता
त्याला आपल्याला या पद्धतीने बघा आता इथे मी लाईन ड्रॉ केली त्याच्यामुळे हे पटकन लक्षात येईल आपल्याला की हा पार्ट एकमेकांवरती ठेवून साधारण आपला जो 5.5चा गाळ आहे तो यायला हवा, या पद्धतीने यायला आपल्याला पूर्णपणे आतल्या साईडने फोल्ड करून हा एकमेकांवरती येत या पद्धतीने हा आपला पुढचा टॉप येईल. आता ही तर झाली आपली अस्तराची कटिंग. आता इथे खाली आपल्याला जेवढा आपला कमरघेर आहे तेवढा आपल्याला इथे बेल्ट हवाय कमरेसाठी लावायला. तर यात आपण काय करायचंय, आपण याचं माप घेऊया. तर साधारण हे 15 दाखवतंय. यात आपण फिटिंग सुद्धा लावली. तर बेल्टला आपल्याला फिटिंग लावायची नाहीये. जेवढा आपला प्रॉपर कमरचा घेर आहे तेवढाच मी इथे फक्त बेल्ट कट करणार आहे. तर 22 इंचाचा आपला वाला कमर घेर आहे. तर 22 साठी आपल्याला करायचं काय, यात फक्त आपल्याला घ्यायचं एक्स्ट्रा 1-2 इंच साईड पॉइंट पासून पट्टी फोल्ड करायची आहे. तेवढ्यासाठी फक्त आपल्याला कमरेसाठी इथे बेल्ट असणार आहे. तर इथे मी बघा हा जो आपला 23 आहे, तुम्ही 23.5 अर्धा इंच अजून मी यात एक्स्ट्रा घेतलंय, म्हणजेच की 1.5 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलंय. एवढ्या पॉइंटला इथे या पद्धतीने मी घेरा घेतलाय. आणि उंची जी असणार याची वाली बेल्टची उंची ती असणार आपली पूर्ण 10 घ्या, जेणेकरून ही फोल्ड होऊन या पद्धतीने आपली 5 यायला हवी. आता इथे बघा जेवढा कमर घेर आहे तेवढा आपण अस्तराचा इथे बेल्ट बनवून घेताय. बेल्ट बनवल्यानंतर आता इथे मी 4 कापडामध्ये अस्तराची घडी घातली आहे. आणि आता इथे आपण कमरेचा चौथा पार्ट टाकून घेतलाय मी 6 इंचावरती. आणि गोलाई आपण 32 अशी आपण याची उंचीनुसार याला आपण सर्कल बनवून घेऊया. आता इथे आपण अस्तराची कटिंग जी ती कंप्लीट करून घेतली आहे. आता आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत. आता आपण परत मेन फॅब्रिक 4 कापडात ठेवलंय आणि इथे अस्तर ठेवलंय. कमरेसाठी जेवढे तेवढं आपण पॉइंट ड्रॉ करून घेतलंय. खाली उंचीसाठी आपण अस्तरापेक्षा मी इथे 5 इंच एक्स्ट्रा घेत सरळ सर्कलमध्ये अमरेला सर्कलमध्ये आपण इथे राऊंड देऊन घेतलाय. आता आपण खालचा जो घेर आहे मेन फॅब्रिकचा तोही आपण इथे कट करून घेऊया. आता यात बघा आपण आहे तसे पार्ट मेन फॅब्रिकचे इथे सगळे कट केले. घेऱ्यामध्ये आपण इथे उंची वाढवली आहे. आणि आता बघा हा जो आपला पुढचा जो बॉटमचा पार्ट आहे यात आपल्याला करायचं काय, याच्यापेक्षा मी दुपटीने इथे कापड घेतलाय मेन फॅब्रिकचा. दोघही पार्ट आपण या पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आणि यांना आपल्याला प्लेट्स कशा लावायच्या मेन फॅब्रिकच्या ते आपण पाहणार आहोत. कापड जसा आहे तसा याला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, पूर्ण याला कव्हर करेल एवढा. आता हा जो आपला ओव्हरलॅप वाला पार्ट आहे तर हा जो एक पार्ट याच्यावरती जाणार आहे त्या पॉइंटच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्यावाल्या या पॉइंट पासून इथून आपल्याला 1 इंचाचा गॅप सोडायचा आणि इथे आपल्याला साधारण 4 प्लेट सरळ लावून घ्यायचे. जिथे 2 इंचाची आपली इथे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे त्या पॉइंटला प्लेट्स न लावता आपल्याला इथे 4 प्लेट्स लावून घ्यायच्या या पद्धतीने. आता यात बघा ह्या ज्या आपण सरळ प्लेट्स घेतल्या त्या मी शोल्डर मध्ये अटॅच करून घेतलाय. आता आतला पॉइंट नाही बघा, एक्स्ट्रा जो हा आपला कापड आहे एक्स्ट्रा कापडाची आपण जशी आहे तशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि पूर्ण जो आपला हा कापड आहे मेन फॅब्रिक आणि याचा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं. हे झालं एका पार्टसाठीचं या पद्धतीने. आता हा जो आपला दुसरा पार्ट आहे याला आपल्याला प्लेटचे आहे हे आपण शोल्डर मध्ये लावलं, हे आपण या पॉइंटला मुंढ्यामध्ये तिरकशा या पॉइंट पासून हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे जो आपला ओव्हरलॅप होणार आहे याला आपण आतल्या साईडने फोल्ड करायचं. इथे 4 प्लेट्स राहतील. ही आपले 2 इंचाची मार्जिन आहे. इथून 4 प्लेट्स टाकत आपल्याला 1, 2, 3 आणि 4 परत इथे 2 इंच सोडत आपल्याला 4 प्लेट इथे अटॅच करायचे आहेत. आपण इथे सुद्धा 4 प्लेट्स मेन फॅब्रिकच्या लावून घेऊया.